अहो दिसायला लागलंय मला. काय पटली खात्री? माझ्या हातात काय ते ओळख बघू. 1 रुपया आणि त्यो बी खोटा हाय. कशावरून? अहो जस्ताचा हाय त्यो. तुला काय ठाऊ? अहो मी एक बी डोळा मागितला नव्हता आणि देवानं मला 2 डोळं दिलं. आणि शेठजी त्या खोट्या रुपयाची मोहर करून सांगितली तुम्हाला. आहा, हे मास्तर, ह्या सखू मावशी, ह्या डॉक्टरीण बाई, इटला इटला. पटली खात्री? कसली तरी सिद्धी असे. नीट बघा सखू मावशी. काय वकील साहेब, हो किती वर्ष झाली येता या मंदिरात? लहानपणापासून. तरी माझी ओळख पटत नाही तुम्हाला? अहो हे नानू भटजी. बरोबर, पण आमच्या वडिलांची एखादी खूण सांगा बघू. अहो त्यांच्या नाकाचं हाड मोडलं होतं आणि त्यामुळे नाक अगदीच वाकड दिसत होतं. अहो ते रस्त्याने जाता जाता पडले कुठेतरी. छे अहो, भांग जास्त झाली होती त्यात. इथल्या समोरच्या पायरीवर ते घसरले, नेमके नाकावर आपटले. अजून काही खुणा सांगू का? खुणा सांगा, पण त्या कशा झाल्या त्या नका सांगू. मला तर आता तुमची उलट तपासणी करूया. अहो वकील साहेब, देवाची कसली उलट तपासणी करताया? तू चूप आहेस का? तुला फुकटचे डोळे मिळवून जास्त शहाणपणा करू नको. त्याला तुम्ही म्हणा ईश्वर साक्ष खरं सांगेल. अहो ते स्वतः देव असताना ईश्वर साक्ष कसे म्हणतील? हे बघा वकिलीतलं तुम्हाला काय कळतंय? तुम्ही बैलांच्या खुरांना पट्ट्या बांधा. हा, तुमचं नाव काय? अहो तुमचं आणि माझं नाव एकच वकील साहेब, विठ्ठल. माझ्यावरूनच तर तुमचं नाव ठेवलंय. तुमचं मूळ गाव? वैकुंठ. इथं केव्हा आला? 28 युग झाली. उदरनिर्वाहाचा धंदा? सध्या बेकार. हा गुन्हा आहे माहितीये ना? हो. भागतं कसं तुमचं? भागायचंय काय, उपाशी आहे मी. पण तुम्ही जर देव असाल तर तुम्ही उपाशी कसे? देव भावाचा भुकेला म्हटलं ते संतांनी. आम्ही भाव दिला की तुमचं पोट भरलाच पाहिजे. भटजी, पण हा भावच कमी झालाय हो आजकाल. अहो सगळेच भाव कमी झाले. आमच्या दुकानात येऊन बघा. भयंकर मंदी. दुकान